नमस्कार. श्री स्वामी समर्थ. यंदाच्या होळीला पौर्णिमा यासोबत चंद्रग्रहण आहे, पण भद्राचं सावट आहे. मग कधी आपण होळी पेटवायची? चंद्रग्रहण आहे, पौर्णिमेचं व्रत कसं कधी मांडायचं? याशिवाय होलिका दहन कधी करायचं आणि धुळवड कधी आहे? चंद्रग्रहण जर भारतात दिसणार आहे, तर त्याबद्दल सविस्तर चर्चा आपण करूया. यापूर्वी देखील मी तुम्हाला सांगितलं होतं. पण बघा, कुठेही काही जरी असलं तरी स्किप करू नका, कारण यामध्ये ज्या काही डिटेल माहिती असतात त्या नेमक्या सुटून जातात आणि मग तुम्हाला महत्त्वपूर्ण जी माहिती आहे ती मिळत नाही. म्हणून चला आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम स्वामींचरणी मनोमन प्रार्थना करते की तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातील सगळी संकट या होळीच्या ज्वाळेमध्ये नष्ट होऊन जाऊ देत म्हणून. फाल्गुन पौर्णिमेला यंदा आकाशात जी खगोलीय घटना घडणार आहे ती म्हणजे चंद्रग्रहण. आणि हे पहिले चंद्रग्रहण आहे. एका बाजूला होलिका दहन आहे, दुसऱ्या बाजूला पौर्णिमेची तिथी आहे आणि तिसरीकडे आपल्याला जे आहे ते ग्रहण देखील पाळायचं आहे गर्भवती स्त्रियांना, लहान मुलांसाठी. त्याचबरोबर धुलीवंदन आहे. मग याच काळामध्ये आपल्याला जर या सगळ्या गोष्टी एकत्रित आहेत, तर कोणत्या गोष्टीसाठी महत्त्व, कुठं द्यायचं, कधी द्यायचं, काय शुभाशुभ योग आहेत, हे सगळं जाणून घेणं तितकंच गरजेचं पडतं. बरोबर ना? म्हणूनच धुळवड यंदा 3 मार्चला की 4 मार्चला या देखील अनेक जणांचे संभ्रम आहेत. ते देखील तुमच्यासोबत मी आता शेअर करणार आहे. तर बघा, 2 तारखेला फाल्गुन पौर्णिमा आलेली आहे. होळीचा सण हा फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेलाच साजरा केला जातो. म्हणून जी पौर्णिमा तिथी आहे ती 2 मार्चला संध्याकाळी 5:55 पासून सुरू होत आहे. ती समाप्त 3 मार्चला सायंकाळी 5:30लाच संपत आहे. म्हणजे 2 मार्च संध्याकाळपासून पौर्णिमा सुरू होते. होलिका दहन मग यामध्ये कधी करायचं आहे? तर होलिका दहन नेहमी भद्रा नसताना पौर्णिमेला केलं जातं, प्रदोष काळात तेही. म्हणजे काय, तर 2 मार्च रोजी दिवसाच्या काही वेळेत भद्राची जी सावट असणारे भद्राची तिथी संपल्यानंतर होलिका दहन करणं गरजेचं आहे. आता ही जी भद्राचं सावट आहे, भद्रा तिथी जी आहे ती बरोबर 5:55लाच 2 तारखेला लागत आहे. ती दुसऱ्या दिवशी पहाटे 5:30ला संपत आहे. म्हणजे 3 तारखेला काही ठिकाणी बघा होळी ही पेटवली जाते, होळी दहन केली जाते. त्याचबरोबर 3 तारखेला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ग्रहण देखील आहे. आणि ग्रहण जे आहे आणि सूर्य ज्या तिथीला पाहतो पौर्णिमेला, तेव्हाच आपल्याला पौर्णिमेचं व्रत करायचं आहे. आता हे ग्रहण अचानक लागत नाही, ते टप्प्याटप्प्याने पुढे सरकत जातं. चला मग आता वेळेनुसार समजून घेतलं पाहिजे आपल्याला की कधी लागणार आहे, किती त्याचे वेध आहेत, सुतक कधीपासून आहे. आता यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे ग्रहण आहे ते सकाळी जवळजवळ 5:15 वाजल्यापासून सुतक काळ सुरू होत आहे. ते संध्याकाळी 6:45 पर्यंत आहे. पूर्ण दिवसभर आपल्याला याचा सुतक काळ ग्रहण संपल्यानंतर देखील पाळायचा असतो आणि ग्रहणाच्या अगोदर देखील पाळायचा असतो. त्यातला मेन जो संक्रमणाचा टायमिंग आहे तो दुपारी सुरू होत आहे. 3-3:15च्या दरम्यान संक्रमणाचा काळ जो मेन आहे, आपल्याला जो सुतक किंवा वेद पाळायचे आहेत तो सुरू होत आहे. तो आपल्याला 6:45 वाजेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे ते पाळायचं आहे. यामुळे काय होणार आहे, चंद्राचा जो एक भाग आहे तो काळवंडलेला दिसतो. हा क्षण खूप महत्त्वाचा मानला जातो. यानंतर आपल्याला जे सांगितलेलं आहे की 4:33 ही अवस्था पूर्ण सुरू होणार आहे. चंद्राचा काही भाग हा पृथ्वीच्या सावलीत जातो, त्यामुळे या जगामध्ये काही ठिकाणी चंद्र जो आहे तो अर्धा आपल्याला लालसर दिसतो, काही भागामध्ये म्हणजेच ब्लड मून या स्वरूपात दिसणार आहे. ही अवस्था अत्यंत प्रभावी मानली जाते. आता सर्वात शक्तिशाली क्षण म्हणजे कुठला, तर बरोबर संध्याकाळी 5:02 ग्रहणाचा मध्य काळ सुरू होत आहे. हा ग्रहणाचा सर्वोच्च बिंदू असतो. ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ सर्वाधिक ऊर्जायुक्त, अगदी पॉवरफुल असा मानला जातो. म्हणूनच 5 वाजून यानंतर 5:31 ही अवस्था पूर्णपणे समाप्त होते. चंद्र हळूहळू त्या सावलीतून बाहेर पडायला सुरुवात करतो आणि मग 6:45 खंडग्रास जे आपल्याला चंद्रग्रहण मिळालेलं आहे ते समाप्त होत आहे. पूर्ण गडद सावली हटलेली आहे आणि म्हणून शेवटी 7:50 उपछाया जी आहे ती पूर्ण टप्पा समाप्त करते. ग्रहण पूर्णपणे संपतं. हे मात्र एक लक्षात ठेवायचं आहे की यंदा भारतामध्ये चंद्र सुमारे 6:30च्या आसपास उगवत आहे आता.
म्हणून पूर्ण लाल चंद्र भारतात दिसणार नाही. फक्त शेवटचा टप्पा काही ठिकाणी दिसू शकतो. चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे का? तर हो, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अनेक जणांनी विचारलेला आहे. तर हो, ही प्रश्न अनेक जण विचारतात की सुतक पाळायचं का? तर हो, आपल्या भारतात सुतक पाळणे आवश्यक आहे. म्हणून हे जे टायमिंग तुम्हाला सांगितलेलं आहे ते नोंद करून घ्या. सुतक जे आहे ते 2:12 धर्मशास्त्रानुसार सुरू होत आहे. चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सुतक लागू होतो. सकाळी अंदाजे 5 ते 5:30 पासून सुतक सुरू होईल. मी तुम्हाला सांगितलं 6 वाजता वगैरे. त्याप्रमाणेच तुम्ही जे काय आहे तुमचे अंघोळ वगैरे आटपायची आहे, देवपूजा वगैरे सगळं जे आहे ते थांबवायचं आहे. शिजवलेलं अन्न आहे त्यामध्ये तुळशीपत्र टाकून ते झाकून ठेवायचं आहे. जास्तीत जास्त मंत्र जप, ध्यान करायचं आहे, हे लक्षात घ्या. यामध्ये कोणत्याही प्रकारची भीती किंवा अपशकुन आहे का? तर नाही. जेव्हा आकाशात चंद्रावर सावली पडते तेव्हा आपल्या जीवनातही काही अंशी ग्रहानुसार बदल होतात आपल्या शरीरामध्ये. म्हणून ही भीती म्हणजे ग्रहणाबद्दल जागरूकता. तर आता धुळवड कधी साजरी करायची आहे? हा एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे. अनेक जणांच्या मनामध्ये हा प्रश्न येत आहे. तर पौर्णिमा समाप्ती कधी आहे? तर 3 मार्च संध्याकाळी 5:30 वाजता. यानंतर प्रतिपदा सुरू होते. ग्रहणाच्या कालावधीमध्ये धुळवड साजरी करता येणार नाही. त्यामुळे 4 मार्चला धुळवड साजरी करण्यात येणार आहे, हे लक्षात घ्या. आणि या ग्रहणामुळे मानसिक चंचलता वाढू शकते. भावनिक अस्थिरता, सतत काहीतरी मनामध्ये वाईट विचार येऊ शकतात. कुटुंबामध्ये वाद वाढू शकतात. मुख्य काही राशी आहेत त्यांच्यावर देखील परिणाम दिसून येतात अनेक ठिकाणी. यामध्ये मुख्य कर्क रास आहे, वृश्चिक रास आहे, मीन रास आहे. यांनी संयम ठेवावा, कारण ही जलतत्वाच्या राशी असल्यामुळे यांना चंद्राशी निगडीत काही त्रास किंवा काही विचार, वादविवाद, अनावश्यक भांडणे होऊ शकतात. कलह टाळले पाहिजेत, हे लक्षात घ्या. नकारात्मक विचार येतात, पण त्यांच्यापासून अलिप्त राहिलं पाहिजे. पॉझिटिव्हिटीमध्ये राहिलं पाहिजे. गर्भवती महिलांनी जास्त ताण घेऊ नये. आपली आणि बाळाची काळजी घेण्यासाठी हे नियम तुम्हाला मी सांगितलेले आहेत. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ प्रत्येकीपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येक गर्भवती स्त्रीला कळेल की यामध्ये काय करायचं आहे, काय टाळायचं आहे. आणि असेच मी होळी दहनामध्ये करायचे उपाय खूप छान असे तांत्रिक पण शुद्ध पद्धत, जी सात्विक पद्धत सांगितलेली आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. म्हणजे वर्षभराची निगेटिव्हिटी काढण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेले उपाय तुम्ही मिस करणार नाही. चला तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत माझ्याकडून पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ.